नमस्कार सगळ्यांना. आपण बनवणार आहे मसूरची आमटी. चला मग बनवूया रेसिपी. वाटण्यासाठी लागणारे साहित्य: मिरची, सुकं खोबरं, लसूण आणि कांदा. तर आपल्याला हे सगळं कट करून घ्यायचंय, ते आपण नंतर बघूया. हे फोडणीसाठी लागणारं साहित्य घेतलंय: कांदा, टोमॅटो आणि कढीपत्ता. इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतली स्वच्छ धुवून. तर चला आता हे सगळं मस्त कट करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता सगळं कट करून घेतलेलं आहे. तर ही कोथिंबीर आपण अशी बारीक छान कापून घेतलेली आहे. फोडणीसाठी लागणारे साहित्य कांदा आणि टोमॅटो असं आपण छान बारीक करून कापून घेतलंय. तर हे वाटण्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे. मिरची बारीक कापून घेतलेली आहे. खोबरं पण आपण पातळ कापून घेतलेलं आहे आणि कांदा आपल्याला चौकोनी कापून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता मी कांदा कसा छान चौकोनी कापून घेतलाय, तसाच कापून घ्यायचा. आणि लसूण सोलून घेतले मी छानपैकी. तर हे वाटणाचं साहित्य आपण मिक्सरमध्ये टाकून वाटून घेणार आहे. तर इथे मी आता मिरची टाकते, लसूण टाकते, कांदा टाकते, खोबरं पण टाकलंय आणि त्यात आपल्याला जरासंच पाणी टाकायचंय. तर आता तुम्ही बघू शकता हे मिक्सरला लावायला तयार आहे. तर आपलं हे वाटून झालेलं आहे छानपैकी. जास्ती जाड पण ठेवायचं नाहीये आणि जास्ती बारीक पण नाही ठेवायचं. हे आपल्याला मीडियम वाटून घ्यायचंय. तर आपण आता ही एक वाटी मसूर घेतलेली आहे. तर या वाटीच्या मापाने मसूरची डाळ आपण मापून घेतलेली आहे. आता ती धुवून घेतलेली आहे. 2-3 वेळा छानपैकी धुवून घ्यायची. आता धुवून झालेली आहे. ज्या वाटीने आपण मसूर डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने आपण पाणी टाकून डाळ बाजूला ठेवायची आहे. तर आमटी आपण कुकरमध्ये बनवणार आहे. तर आपण त्यात तेल टाकलेलं आहे आणि मोहरी टाकलेली आहे, जिरं टाकलेलं आहे, कढीपत्ता टाकलेला आहे. त्याच्यानंतर आपण थोडं मीठ टाकलेलं आहे म्हणजे आपली फोडणी उडू नये म्हणून. हे तडतडल्यानंतर आपण त्यात कांदा टाकून मस्त फ्राय करून घेणार आहे. आपण आता त्याच्यात टोमॅटो टाकलाय आणि परतून घेणार आहे छानपैकी. आता त्यात हळद टाकूया, धना पावडर टाकूया आणि त्यात आमचा मालवणी मसाला टाकून घेऊया. थोडंसं हिंग टाकते, नाही टाकलं तरी चालेल, ते ऑप्शनल आहे. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. तर वाटण टाकून आपण मस्त एकजीव करून घेणार आहे. तर राहिलेल्या वाटणामध्ये आपण पाणी टाकून ते पण आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे, कारण आपण काहीच वेस्ट नाही करत. तर आता हे छान मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये छानपैकी कांदा लसूण मसाला जरासा टाकणार आहे, 2 चमचे. त्यानंतर मस्त कोथिंबीर टाकणार आहे छानपैकी. आता हे छान एकजीव करून घ्यायचं आहे. आता आपण त्याला एक उकळ काढून घेणार आहे. त्यासाठी आपण त्याच्यावरती एक ताट ठेवणार आहे. तुम्ही बघू शकता आपली उकळ काढून झालेली आहे आणि मसाले खूप छान शिजलेले आहेत. आता आपण त्याच्यामध्ये मसूर टाकून घेणार आहे. तर आपण आता मस्त हे एकजीव करून घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढी आमटी हवी आहे तेवढं ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. बघू शकता ह्याला किती छान तरी आलेली आहे. ते आता आपण मस्त एकजीव करून घेणार आहे. त्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे. परत आता हे आपण एकजीव करून घेणार आहे आणि कुकरचं झाकण लावून त्याला 5 शिट्ट्या करून घेणार आहे. बघा आमची मसूरची आमटी किती छान तयार झालेली आहे. तुम्ही पण अशी मस्त घरी बनवून पहा. तुम्ही आमटी भातासोबत, भाकरीसोबत आणि चपातीसोबत खाऊ शकता. धन्यवाद. थँक यू.